नमस्कार. आता आपण सिंग्युलर आणि प्लुरल पार्ट 2 सुरुवात करणार आहोत. परंतु पार्ट 1 मध्ये आपण 4 रूल्स पाहिले, त्याची पण उजळणी. फर्स्ट रूल काय सांगतो, तर आपल्याला सिम्पली एस ऍड करायचा आहे. सेकंड रूल काय सांगतो, ई एस कसा ऍड करायचा. थर्ड रूल सांगतो की कॉन्सोनंट प्लस वाय असेल तर वाय रिमूव्ह करायचा आणि आय ई एस ऍड करायचा. चौथा आणि किंवा समजा वॉवल असेल तर वॉवल प्लस वाय असेल तर काहीही रिमूव्ह करण्याची आवश्यकता नाही, सिम्पली एस ऍड करायचा. चौथा रूल आपण पाहिला होता की एफ किंवा एफ ई ने नाउन जर एंड होत असतील तर एफ और एफ ई डिलीट करायचं, त्याच्या जागी व्ही ई एस ऍड करायचं आणि प्लुरल फॉर्म करायचं. आता आपण 5व्या रूल कडे जातोय. वी आर गोइंग टुवर्ड्स द रूल नंबर 5. रूल नंबर 5 सेज that there are some nouns, they have singular and plural form same, we do not change in it. हा थोडासा वेगळा रूल आहे. काही नाउन्स आहेत जे आपण सिंग्युलर फॉर्म मध्ये आणि प्लुरल फॉर्म मध्ये तशीच वापरतो, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल, तर आपल्याला एक्झाम्पल बघायची झाली तर पहिलं एक्झाम्पल आपल्याला आहे डिअर. आपल्याला माहिती आहे डिअर म्हणजे हरिण. सो डिअर, इफ इट इज वन वी से डिअर, इफ देयर आर मेनी वी डोंट से डिअर्स, आपण त्याला डिअरच म्हणतो. So singular noun and plural form remain same. There is no change. One more example, if I take sheep. Sheep is singular also and sheep remains same in the plural also. म्हणजे ह्या रूल मधून आपण काय शिकतो की काही नाउन्स जे आहेत ते सिंग्युलर मध्ये आणि प्लुरल फॉर्म मध्ये सेम राहतात, त्यांच्यामध्ये काहीही बदल होत नाही. नेक्स्ट रूल, that is rule number 6. आता हा रूल नंबर 6 काय सांगतो बघा. सम नाउन्स आर ऑलवेज प्लुरल. काही नाउन्स जे आहेत ते ऑलवेज प्लुरल वापरली जातात, त्यांचा सिंग्युलर फॉर्म नसतो. फॉर एक्झाम्पल, आता इथे पहा, हा वर्ड मी लिहिलाय फळ्यावरती, सीझर्स. सीझर्स म्हणजे काय, आपण कात्रीला सीझर्स म्हणतो. आता सीझर्स हा वर्ड आपण सीझर वापरत नाही, तो सीझर्सच राहतो. का राहतो माहितीये का, कारण इंग्लिश ग्रॅमर मध्ये एक रूल आहे की ज्या वस्तू ज्या असतात, ज्या गोष्टी ज्या असतात, ज्यांचे दोन पार्ट्स असतात आणि दोन पार्ट्स कनेक्ट केलेले असतात किंवा जॉईन केलेले असतात, वेन देर आर टू पार्ट्स, दोज हॅव बीन जॉईन टुगेदर, then that particular name of the thing that remains always in plural. आता आपल्याला सीझर्स माहिती आहे, कात्री माहिती आहे. कात्रीचा फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट या ठिकाणी स्क्रूने जॉईन केलेला असतो. दॅट इज वाय सीझर्स इज ऑलवेज इन टू द प्लुरल फॉर्म ओनली. आता याच्याबरोबर आणखी उदाहरण जर बघायची झाली तर आपल्याला परिचित उदाहरण घेऊया आपण. हा शब्द कोणता आहे, ट्राउझर्स. करेक्ट. ट्राउझर्सचे पण फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट जॉईन केलेला असतो. करेक्ट. अजून एखादं उदाहरण घेतलं आपण तर जीन्स. अजून घेतलं तर शूज, कारण शूज दोन पार्ट्स सगळे आपण वापरतो. अजून घेतलं तर सॉक्स. सो दीज आर द नाउन्स दोज ऑलवेज रिमेन इन प्लुरल ओनली. ही नाउन्स फक्त प्लुरल मध्येच असतात, ज्याचा सिंग्युलर फॉर्म केला जात नाही. जर सिंग्युलर फॉर्म करायचा आपण पेअर मध्ये बोलतो त्यांना, बरोबर. मग पेअर ऑफ सॉक्स किंवा पेअर ऑफ शूज. करेक्ट. मग अशा प्रकारचं हा एक रूल आहे जो सांगतो की काही नाउन्स असतात ती ऑलवेज प्लुरल फॉर्म मध्येच वापरली जातात. नेक्स्ट रूल काय सांगतो, देर आर सम नाउन्स दोज हॅव ओनली सिंग्युलर फॉर्म्स, दे डू नॉट हॅव द प्लुरल फॉर्म्स. काही नाउन्स जे असतात त्यांची सिंग्युलर फॉर्म मध्ये असतात, त्यांचा प्लुरल फॉर्म नसतो. आता आपल्याला समजण्यासाठी काही उदाहरणे देतो मी इथे. पहिलं उदाहरण आहे फर्निचर. आता फर्निचर्स म्हणत नाही आपण, फर्निचर हे फक्त सिंग्युलर फॉर्म मध्येच राहतं. दुसरं उदाहरण घेतलं तर इन्फॉर्मेशन. बघा, इन्फॉर्मेशन हा जो शब्द आहे तो फक्त सिंग्युलर म्हणजे एक वचनामध्येच वापरला जातो. अजून एखादं उदाहरण घेतलं तर ऍडवाइस घ्या किंवा लगेज घ्या. सो फर्निचर, इन्फॉर्मेशन, ऍडवाइस और लगेज
these are the words always are used into the singular form only. They do not have their plural forms. त्यांचे प्लुरल फॉर्म्स वापरले जात नाहीत किंवा त्यांचे प्लुरल फॉर्म्स नाहीच आहेत, फक्त ते सिंग्युलर फॉर्म मध्येच वापरले जातात. आता यानंतर पुढचा रूल काय सांगतो, जर कंपाऊंड नाउन असेल, आता कंपाऊंड नाउन म्हणजे काय, नाउन मध्ये एकाच नाउन मध्ये 2, 3 किंवा एकापेक्षा जास्त शब्द असतील तर अशा वेळी काय करायचं त्याचा प्लुरल फॉर्म करताना. फॉर एक्झाम्पल एक घेतो मी, ब्रदर इन लॉ. मग अशा वेळी ज्यावेळी कंपाऊंड नाउन असेल तर अशा वेळी काय करायचं, हा समजा शब्द आहे, मग त्यातला मेन शब्द कोणता आहे, मेन शब्द कोणता, ब्रदर. मग करताना त्यावेळी त्या मेन शब्दाला एस लावायचा, ब्रदर्स इन लॉ. म्हणजे ब्रदर इन लॉचं ब्रदर्स इन लॉ होईल. किंवा समजा अजून एक घेतला, पासर बाय. पासर बाय मधला मेन शब्द कोणता आहे, पासर. सो त्याला आपण एस लावायचा. सो पासर बाय बिकम्स पासर्स बाय. मग अशा वेळी कंपाऊंड नाउन असेल तर हा रूल लक्षात ठेवायचा, what is the main word that we are supposed to find out and then add s to that word and make the plural form of it. So brother-in-law becomes brothers-in-law and passer-by becomes passers-by. आता पुढचा रूल काय सांगतो, there are some words they do not follow any of the rule. त्यांचा सिंग्युलर फॉर्म वेगळा असतो, त्याचा प्लुरल फॉर्म वेगळा असतो, या रूल्स प्रमाणे जात नाही. मग त्याला आपण म्हणतो इररेग्युलर प्लुरल्स. म्हणजे त्यांचं सिंग्युलर वेगळं आणि प्लुरल फॉर्म वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं CHILD, अ चाइल्ड, म्हणजे एक असेल तर आपण चाइल्ड म्हणतो, जर अनेक असतील तर काय म्हणतो, चिल्ड्रन. आता बऱ्याच वेळा मी बघितलंय की लोक लिहिताना किंवा बोलताना चिल्ड्रन्स असं म्हणतात, पण ऍक्च्युली आपण पाहिला चिल्ड्रन्स हा वर्ड ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. का इनकरेक्ट आहे, बिकॉज चाइल्ड इज सिंग्युलर, चिल्ड्रन इज प्लुरल. मीन्स चिल्ड्रन इज द वर्ड that is already in the plural form. We don't have to add s to make it double plural. आपल्याला डबल प्लुरल करायचं नाही. मग चिल्ड्रन हा itself is a plural form. त्यामुळे चिल्ड्रन्स हे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. अजून घेतलं समजा मॅन, मॅनचा प्लुरल फॉर्म men. If we take woman, woman plural form, याचं प्रोनाउन्सिएशन बरेच जण वुमेन असं करतात, but that is not the correct pronunciation. Actually woman is the singular form and the pronunciation of it is women. So woman, the plural form of it, women. If it is mouse, we make the plural form simply making it mice. So one mouse, many mice. If you have tooth, you can change simply the vowels TOO into TEETH. So tooth becomes teeth, foot becomes feet. So these are some of the examples of the irregular plurals. हे आपल्याला इररेग्युलर प्लुरल्स आहेत, म्हणजे जेणेकरून त्यांचा सिंग्युलर फॉर्म वेगळा आणि प्लुरल फॉर्म वेगळा असतो, त्या रूल्स नुसार ते जात नाही. अशा प्रकारे आपण बरेचसे रूल्स पाहिले आहेत जे सिंग्युलर मधून प्लुरल मध्ये नाउन्स कशी कन्वर्ट करायची. तर हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांसोबत किंवा इतर शिक्षकांसोबत जे TET साठी अपियर आहेत किंवा इतर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अपियर होत असतील त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू सून.